एक्सपांडेड फॉर्म म्हणजे संख्या विस्तारित स्वरूपात लिहिणे. कशी लिहायची संख्या? विस्तारित. एक संख्या ती कशी तयार झाली? काय म्हणलं मी? एखादी संख्या कशी तयार झाली त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. आता विस्तार, ह्या संख्येचा विस्तार करायचा म्हणजे मोठी संख्या करायची. तर ही संख्या कशी तयार झाली बघा, 998. मग ही 900 प्लस 90 प्लस 8 हे झालं या संख्येचं एक्सपांडेड फॉर्म. कळालं का? सगळ्यांनी वर बघायचं, लिहायचं नाही. इकडे बघ. हा, एक्सपांडेड फॉर्म लक्षात आलं? हा, पुढं. आता ही संख्या कशी तयार झाली असेल? हा, बरोबर आहे. 2 म्हणजे किती आहे? 200. 80 आणि 7 म्हणजे काय? 7च आहे का फक्त? 7 म्हणजे काय आहे? 70 आणि 6. बघा, हे एक्सपांडेड फॉर्म, विस्तारित रूप. लक्षात येते? आपल्याला वर्गाच्या ह्याच्यामध्ये तर आहेतच बरं का, आणि शिवाय जे तुम्ही बसणार आहेत स्कॉलरशिप, ATS, MTS त्याला सुद्धा हे उपयोगाला येतं. प्रश्न असा दिला जातो, संख्येचे विस्तारित रूप. या संख्येचे विस्तारित रूप कोणते? आता 90चं विस्तारित रूप काय आहे? 90 + 0. लक्षात येते का सगळ्यांच्या? ही संख्या कशी तयार झाली? 7 म्हणजे काय आहे? 7 म्हणजे काय आहे? 700. सांगायचं उत्तर. 7 म्हणजे काय आहे? 700. 0 म्हणजे 0 असतं, है का नाही? आणि 5 म्हणजे 5 म्हणजे 5 युनिट प्लेसला आहे. हा, आता इथं थोडी मोठी संख्या वाढली. कोणती आहे? 6342. करेक्ट. असं वाचायचं, 6342. मग आता इथं 6000 हे 6000 लिहिलं. 300 हे 300. 4 म्हणजे 40. 2 म्हणजे 2. बघा, 6000 प्लस 300 प्लस 40 प्लस 2. हे तर लय सोपं आहे. अजून एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. ह्या 5च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3. तर 3 शून्य द्यायची. बघा, 5च्या पुढे 1 2 3 शून्य. हे 0 म्हणजे काय असतं? 0च असते. 1 शून्य काय, 2 शून्य काय, 3 शून्य काय, 0च असते. हा, आता हे 2च्या पुढे किती अंक आहेत? 2च्या पुढे 1च अंक आहे, म्हणून 2च्या पुढे 1च शून्य द्यायचं. आणि ह्या 0च्या पुढे काहीच नाही म्हणल्यावर 0च. किंवा अजून एक समजावून घ्या तुम्ही. हे आहे 7 8 5 4 2. एवढी खूप मोठी संख्या दिली. ही 4थी 5वीची संख्या आहे. 78,542. तर आता या ह्याचं एक्सपांडेड फॉर्म कसं लिहायचं? 7च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. 7च्या पुढे 1 2 3 4 शून्य दिले. हे पुन्हा आता हे 7चं काम संपलं. आता 8चं काम. 8 ला 8 लिहिलं. 8च्या पुढे किती शून्य आहेत? 1 2 3 अंक आहेत. 3. हे झालं 3 शून्य दिले. पुन्हा 5च्या पुढे किती अंक आहेत? हे 5च्या पुढे 2 शून्य. 4च्या पुढे किती अंक आहे? 1. मग 4च्या पुढे 1 शून्य. आणि 2च्या पुढे काय अंक आहेत का? म्हणून 2 लागतो. तसं लक्षात आलं सगळ्यांच्या? एक्सपांडेड फॉर्म फार सोपं आहे, अगदी सोपं आहे की नाही? हा, आता राईट द नंबर. आता नंबर लिहायचा आहे. आता काय लिहायचं आहे? नंबर लिहायचा आहे. फॉर्म इट्स एक्सपांडेड फॉर्म. आता त्याच्या काय लिहायचं आहे? नंबर लिहायचं. एक्सपांडेड फॉर्म वरून नंबर लिहायचा आहे. आता 700 0 + 5. हे बघा, हे 700
प्लस 0 प्लस 5 0 7 म्हणजेच काय 705. आधी असं करायचं, पुन्हा तुम्हाला सहज संख्या समजेल. हे काय आहे 400 हे 60 आणि 7 म्हणजे काय झालं 467. कळलं? लिहू नको, इकडे बघ. हे 400 लिहायचे आपल्याला. हे 400 प्लस 60 प्लस 7 7007 झालं. 6 and 0 6 झालं. 467. हे 800 काय येणार आहे 800. करेक्ट. 30 प्लस 9 हे 4225. 4225 बघा. पुन्हा 4750. 4750 म्हणजे 4750 म्हणजेच काल शिकवलेलं 4500 आहे. 4750. हा हे 720 आणि 5 म्हणल्यावर 725 म्हणजे 725 म्हणजे 725. कळालं सगळ्यांना?